नमस्कार, काजल्स रेसिपीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी अजून एक मोदकची रेसिपी घेऊन आली आहे. याआधीही मी मोदकांच्या रेसिपी शेअर केलेल्या आहेत. त्या जर तुम्ही बघितल्या नसतील तर नक्की चॅनलवरती जाऊन पहा. हे मोदक वरून जरी उकडीच्या मोदकांसारखे दिसत असतील ना, तरी आत मात्र चॉकलेटच्या सारणाने भरलेले आहेत. आज आपण मस्त असे गणपती बाप्पांसाठी हे गव्हाच्या पिठाचे चॉकलेट मोदक बनवणार आहोत. हे मोदक गणपती बाप्पांना तर नक्की आवडतील, पण लहान मुलांनाही हे मोदक खूप आवडतील. खूप मस्त रेसिपी आहे आणि छान असे मोदक हे तयार होतात. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात पहिले आपण कणिक मळून घेणार आहोत. यासाठी या बाउलमध्ये 1 कप गव्हाचं पीठ घेत आहे. गव्हाचं पीठ इथे मी चाळून घेतलेलं आहे. याच्यामध्ये घालणार आहोत चवीपुरतं मीठ आणि 1 चमचा तेल घालायचं आहे. हे व्यवस्थित पहिल्यांदा सगळं मिक्स करून घेऊयात. आणि याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपल्याला घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची आहे. जास्त पातळ कणिक मळायची नाही. थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे. कणिक जर पातळ मळली ना तर आपल्या मोदकांना व्यवस्थित आकार देता येत नाही. त्यामुळे कणिक व्यवस्थित मळून घ्यायची आहे. इथे मी ही कणिक मळून घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही कणिक मळून घ्यायची आहे. वरून थोडंसं तेल लावून घेऊयात. पुरीला आपण जसं घट्ट पीठ मळतो ना, त्याच्यापेक्षा थोडंसं घट्टसरच पीठ आपल्याला हे मळून घ्यायचं आहे. इथे आपलं पीठ तयार झालेलं आहे. हे भिजण्यासाठी ठेवून देऊयात आणि आता आपण सारण बनवायला घेऊयात. यासाठी इथे मी डेअरी मिल्क चॉकलेट घेतलेलं आहे. असे मी 3 बार घेणार आहे. तुम्ही चॉकलेटचं प्रमाण कमी जास्ती करू शकता. हे चॉकलेट आपल्याला खिसणीने खिसून घ्यायचं आहे. डेअरी मिल्क चॉकलेट अगदी आपल्या सगळ्यांना सहज मिळू शकतं. यासाठी मी ते डेअरी मिल्क चॉकलेट वापरलेलं आहे. इथे मी सगळं चॉकलेट असं खिसणीने खिसून घेतलेलं आहे. याच्यामध्ये घालणार आहोत 10 ते 15 बारीक चिरलेले बदामाचे काप, त्याचसोबत 10 ते 15 बारीक चिरलेले काजूचे काप आणि अर्धी वाटी सुकं खोबरं खिसून घेतलेलं आहे. ते सुद्धा याच्यामध्ये आपण घालणार आहोत. तुम्ही डेसिकेटेड कोकोनटसुद्धा वापरू शकता. आणि हे आपल्याला व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे. चॉकलेटचं प्रमाण तुम्हाला हवं तसं तुम्ही कमी जास्ती करू शकता. इथे आता आपलं हे सारण तयार झालेलं आहे. आणि आता आपण मोदक बनवायला घेऊयात. पीठ आपल्याला थोडंसं पहिल्यांदा मळून घ्यायचं आहे. छान असं हे एकजीव करून घ्यायचं आहे. आणि याच्यात आपण छोटे छोटे गोळे बनवून घेऊयात. तुम्ही एकदम 7-8 गोळे बनवून ठेवू शकता आणि नंतर मोदक बनवायला घेतले तरीही चालू शकतं. या साईजचे मी इथे छोटेसे असे गोळे करून घेत आहे. आणि आता आपण ही लाटून घेऊया. गव्हाच्या पिठामध्ये घोळवून घेतलेली आहे आणि आता आपल्याला ही पारी लाटून घ्यायची आहे. जास्ती जाड लाटायची नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एकच मोठी पोळी लाटून घेऊ शकता आणि एखाद्या वाटीने किंवा झाकणाने तुम्ही असे गोल अशा पाऱ्या पाडून घेऊ शकता. आणि याच्यामध्ये आता आपल्याला सारण भरायचं आहे. सारण आपल्याला थोडंसं जास्तीच भरायचं आहे. इथे मी 2 चमचे सारण घालत आहे. आणि आता आपण मोदकाला कळ्या पाडून घेऊयात. एका हाताने आहे ना अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायचं आहे आणि एका हाताच्या अंगठ्याने अशा पद्धतीने कळी आहे ना ती दाबून घ्यायची आणि दुसऱ्या हाताने अशा घड्या पाडत आपल्याला पहिल्या हाताने ह्या बंद करत जायचं आहे. आणि सगळा राऊंड अशा पद्धतीनेच आपल्याला पूर्ण करायचा आहे. आणि सगळ्यात शेवटी व्यवस्थित अशा पद्धतीने आपल्याला बंद करून घ्यायचं आहे. वरती जास्तीचं पीठ शिल्लक ठेवायचं नाही. जास्त पीठ शिल्लक राहत असेल तर काढून घ्यायचं आहे. मस्त असा मोदक आपला इथे तयार झालेला आहे. इथे मी तुम्हाला अजून एक मोदक बनवून दाखवणार आहे. तुम्ही व्यवस्थित बघू शकता. अगदी तुम्ही पहिल्यांदा जरी अशा पद्धतीने कळ्या बनवायला गेला ना तरी व्यवस्थित अशा मोदकाला आपल्या कळ्या पडल्या जातात. ही सगळ्यात सोपी पद्धत मला वाटते. अशा पद्धतीने एका हाताने पकडायच्या आणि एका हाताने आपल्याला कळ्या पाडून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित मोदक बंद करून घ्यायचा आहे. मस्त असा हा दुसराही मोदक आपला इथे तयार झालेला आहे. इथे मी सगळे मोदक बनवून घेतलेले आहेत. आता आपण हे मोदक वाफवण्यासाठी ठेवणार आहोत. यासाठी मी ते उकडीची चाळण घेतलेली आहे. याच्यामध्ये एक सुती कपडा अंतरलेला आहे. तो ओला करायचा आहे आणि घट्ट असा पिळून याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आणि याच्यावरती आपल्याला मोदक ठेवून घ्यायचे आहेत. म्हणजे मोदक व्यवस्थित निघाले जातात. अजिबात खाली चिकटले जात नाही. यासाठी मी याच्यामध्ये कापड टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपण हे वाफवण्यासाठी ठेवूयात. इथे मी पाणी आधीच गरम करण्यासाठी ठेवून दिलं होतं. याच्यावरती ही चाळणी ठेवून हे आपल्याला 10 ते 15 मिनटं छान असे वाफवून घ्यायचे आहेत. पारी आपण पातळ लाटल्यामुळे ह्याला वाफवण्यासाठीही आपल्याला जास्त वेळ लागत नाही. लगेचच आपले हे मोदक शिजले जातात. इथे आता आपण बघूयात की आपले मोदक शिजलेत की नाही.
हाताने तुम्ही चेक करू शकता, हाताला पेट चिकटलं नाही की म्हणजे आपले मोदक व्यवस्थित शिजले आहेत. इथे हे आपले मोदक छान असे शिजले आहेत. गॅस बंद करूयात आणि मोदक खाली उतरवून घेऊयात. आणि इथे आपले हे मस्त असे गव्हाच्या पिठाचे चॉकलेट मोदक तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता किती छान तयार झालेले आहेत आणि आतमध्ये आपण चॉकलेटचं सारण भरल्यामुळे ते खायलाही खूपच मस्त लागतात. इथे मी तुम्हाला हा तोडूनही दाखवणार आहे. तुम्ही बघू शकता किती मस्त हे मोदक आपले तयार झालेले आहेत. मोदकाची पारी लाटताना ती पातळ लाटायची म्हणजे मोदक खाताना छान लागतात. जाड लाटली तर व्यवस्थित लागत नाहीत. सारणाची गोडी कमी लागते, त्यामुळे पारी लाटताना ती पातळच लाटा. गणपती बाप्पांसाठी हे गव्हाच्या पिठाचे चॉकलेट मोदक नक्की करा. गणपती बाप्पांना आणि सगळ्यांनाच हे मोदक खूप आवडतील. खूप मस्त रेसिपी आहे आणि छानसुद्धा लागतात. नक्की करून पहा. रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. आणि आजची रेसिपी तुम्हाला थोडी जरी आवडली असेल ना, तर रेसिपीला एक लाईक नक्की करा. आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.